फोन करायचा. या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकलाप्रेमी बायबाप्रस्थ प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. तर या ठिकाणी शाहिरांनी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे झिमल पॉनच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर सुंदर. पण नेहमीप्रमाणे सांगतो बुवा वाद्यास गावला अहो भाड्याला तो बघा जरा आमचा डावा त्याला घाम फुटला ना बाबा. 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोक पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा है ना. तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला तुझ्या गप्पारी तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला बुवा एक चुम्मा दे ना मला. बुवा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला मी पण दे पण चालला जर वास गमतो आला तर बारी राहिली बाजूला हिंड चक्री पाहिला मी पडायची. माझा पाणी बुवा साधाच आहे. मला हटण्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इथं जर गुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला इथं बुवाला आणतो कुठेपर्यंत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शाहिराने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला पण बुवा घरी पावला पावलाच पोरं फिरवता. वाजवणाऱ्यांचं पण हाल आणि नाचणाऱ्या पोरांना जीवाची करता सर्व. आणि म्हणून असू द्या मित्रांनो. चला आता काय म्हणतात रात्र थोडी म्हणून म्हणून ह्या हॉलच्या वाऱ्यांचा कोण म्हणतात बुवाच्या मागे लागलाय कुत्रा तो कुत्र्यासारखाच पळायला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेलं आहे शुभम योगेश नवले वायगणे नवलेवाडी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवले आमच्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेले आहे मगाशी पण फरमाईश आले विसरणे तुझ्यासाठी हसणे मी विसरले. थोडं खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केला. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर व म्हणतात तेरी तेरी काय तेरीस ना तेरी बुवा तेरी जल्ली कुठं काय म्हणतात धुके कुठं इकडे सगळा बाहेर सुखी झालाय. इकडे पावसाचा नाही पत्ता तर झाला तेरी हेल तरी कुठं बुवा सगळा वसाड पडलाय. आणि म्हणून शाहिराने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय ते शाहीर 100 का 200% चुकलेला आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घासा तुम्हाला घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाची नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच मारायचा. मी सल्ला बोलल्यावर काय होतो ना ते तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असं चढतो अजून तुम्हाला काय हवंय म्हणून मी सांगतो विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा बाबा तुम्ही फक्त घड्याला लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय.
व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी कडे प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरणार तर त्या सोडून, पाऊस तर नाही त्या बाहेर गौरव फेकून. विषय ऐका, सैरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा जे हे राष्ट्र आहे, त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी ओडिसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात. आणि म्हणता ना ताट, बुवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन, तुमचे घाट पण टाकीन नाही. पण विषय कसा आहे, सगळा माणूस चांगला आहे ना, माणूस नाही भारी, लय प्रेमळ माणूस. असा माणूस कुठं भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू, लय भारी माणूस ना. प्यार तो विषय का हा. आता पण ते मला काय म्हटलं, आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी म्हणून सांगतो. बारी झाली पाहिजे. बारी संपल्यावर जाताना एका जाता जेवायला बसू म्हणून पोवाना मोजूनच जावं साहेब, घड्याला लावून ठेवा. मोजून 2 ठोकं टाकतो पोवांवर, जास्त नाही. तिसरा काढतो चांगला होता, पण तो परत कुठेतरी झोपाट आमचा होईल. आणि म्हणून तो विषय अरे दिली आरोळी काळीच घे पाटील, माझ काळीच घे पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला उतारचा पाटील. विषा हे पहिला ठरला बीच पोरडो म्हणून मरताव तिथं बसायचं तर हिथं काय तिथं बसायचा, तिथनं झुरला उडवायचा काय. तो विषय कसा आहे का, अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही. 31 कोटी देवांचा राजा इंद्र आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र म्हणून म्हणते. इंद्रदेवाने काय केलं, दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर. जल्ला बाय लय मोठा पा, स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाई ठेवला वाईट डोला. आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवला, स्वतःची बायको माफ करेल काय. बरोबर ना. विषय कसा आणला बघा, अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही, याला लाजून या चंद्र. या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून हो म्हणतात चंद्र पण लाजला. म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही, मग याला लाजून या चंद्र, याला लाजून या चंद्र. संधी पाहून कोण, हा देवेंद्र, हा नाही तो देवेंद्र, तो इंद्र. संधी पाहून गेलाय धावून, संधी पाहून गेलाय धावून, वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून, वस काढा या देवेंद्र. रूपवान पाहू
सुंदर स्तवन गायलं, सुंदर गण होता शाहीर. आज तुम्ही कार्यक्रम खरं सुंदर केला, पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा बुवा म्हणतात. आज काय बुवा बोलतच नाही शाहीर. मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून, आपल्या या कोकणच्या आपले युट्यूबर्स आहेत, यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो. या माझ्या आज समोर बरेचसे चांडके लागले, कॅमेरे लागले, त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलला, जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला, तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा मारी करणार. ही ढोलकी आता दोन बाजून वाजते. बुवा चांगला बोलला तरी वाईट, बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट. अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय, बरोबर आहे ना. आणि शायरी स्तवन सुंदर होता, पण बुवा विषय काय, तुम्ही स्तवनातलं जे शब्द तुम्ही जे गायलेत ना, ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहेत. माझ्या सांभाळल्या जिव्हीच्या जिव्हा जपाव भिवा, जपाव भिवा रसिक देवा. अरे माझ्या भावा, तू काय म्हणतोस, तू सगळं ओरिजिनल शब्द घेतोयस त्यातलं आहे ना. कोणी म्हणतात आम्ही दांडेवाले, तुमचा दांडा बुवा ताट आहे, तुला शाप पडून टाकेल बुवा म्हणून सांगतोय. म्हणून कारण आपण दोघं भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चलक आहे ना. तुम्ही घ्या पाणी ओरिजिनल, मी पाणी घेतो आपला साधा. म्हणून भावकीत करणार नको. बक्षीस आलेलं आहे सचिन ढेबे गाव कोल्हापूर, राहुल होळकर दामणे गाव म्हणून दापोली, या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून विशेष पण शाहीर प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय, चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो, तिथे आपला फक्त कोरोनाच होत आहे का, कसला वनवास तुमचं सध्या झालं जीवाचं. आणि म्हणून बुवांच्या गवळीची कटे प्यार तो होता है प्यार. हा छोटा बदला या वरच्या तोंड्यात. होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. हा प्यार असाच राहू द्या तुमच्या. आणि आहे ना तेरी मेरी यारी भोकात गेली तुम्ही आली बुवा, जोडी अशीच राहू द्या म्हणून सांगतोय. नागराला म्हणून सांगतोय वारंवार, भले बाजू म्हणते बाईची, पण आज सध्या महाराष्ट्राचा फेमस बैल मथुराणी बकासूर आहे ना, ज्यांचा धूर काढायचा बुवा त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या परीने काढा, मी माझ्या परीने काढतो म्हणून म्हणतोय. शाहिरांच्या विषय म्हणतात काय म्हणतात, धुका म्हणतात होता धुका. बुवा धुके काढला बाहेर सगळा सुखे झालाय, पाऊस नाही म्हणून विषय ऐका कबड्डीचा. पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी, होते सोबतीला, होते सोबतीला चंद्र तारके, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्यासारखे, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या माझ्यासारखे. एक शाहीर आहे ना तुमच्या गवळीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड. बुवा या आता पेन आता कोरोना टोकण्यासारखं आंदोलन बघा ना, माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर. असं द्या पण तुम्ही पण आमचंच आहात, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. हा पुढचा विषय, दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत, त्या पण घेतो आणि बारी माझी या ठिकाणी संपवतोय. म्हणून अहो हा आडदांड, हा आडदांडी गाडी खाली या. हा आडदांड गाडी, आडदांड गाडी यान करून आडी, हा आडदांड गाडी यान करून आडी. बघा मोहात कसा बसला, बघा मोहात कसा बसला. अरे विचार केलास बघ तू कसला,
विचार केलास बघ तू कसला लंगडी लावून घरात घुसला विचार केलास सांग तू कसला लंगडी लावून घरात घुसला विचार केलास बघ तू कसला लंगडी लावून घरात घुसला विचार केलास कसला लंगडी लावून घरात घुसला नाही भुलला माझ्या वरी स्वप्न ठेवून माझी आठवणी स्वप्न ठेवून माझी आठवणी याला मारा या दुसरीवरी असं करू नका त्यागे लावलंच नावा असं करू नका त्यागे लावलंच नावा सारा देवाला पहा हसला सारा देवाला पहा हसला मागी विचार केलास कसला मागी विचार केलास कसला लकडी लावून घरात घुसला मागी विचार केलास कसला लकडी लावून घरात घुसला बक्षीस आलेले आहे रायपाटण करंजरेवाडी देवांश नवरेकर रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाणं फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची एका मोठ्यामध्ये ठेवण्याची माझी बारी या ठिकाणी संपवतोय एक गाण्याची फरमाईश आलेली होती विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या मग लवकर जरा तू ये रे मनी धरू नको असरा गे या नाथेसाठी येशील का तू बस चला गाडी जाऊ पुढच्या चोट्यात खाली बैल पडत नाही चोटा बदला वरचा चला विषय आहे कोकणाच्या गाण्याचा विषय आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय विश्वास ठेवून ही सेवा या ठिकाणी आजची संपन्न होते. उद्याचा दिवस मंगळमंत्रामध्ये आहे 21 तारखेला. लाल कलरची वागडी
स्वागत पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आपण वेळात वेळेकडून सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाहीर शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य या कलेसाठी अगदी सदोदित समर्पित व्हावं. तुमची तब्येत सुद्धा शाहीर अगदी सुरळीत व्हावं. तब्येतीची काळजी घ्या. राग नसावा, लोक मात्र असावा अशा अपेक्षा होता आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो. बोल श्री गणपती गजानन.